नमस्कार मित्रांनो आपण 12 मे रोजी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपले सरकार पोर्टलवरून उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ते आपण सांगितलं होतं। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उत्पन्नाचा दाखला आपले सरकार पोर्टलवरून कसा डाउनलोड करायचा ते पाहणार आहोत। तसेच रिजन आला असेल तर तो रिजन कसा क्लिअर करायचा ते आपण पाहणार आहोत। आणि उत्पन्नाचा दाखला किती दिवसांनी अप्रूव्हल होतं ते पण आता आपण लाईव्ह पाहणार आहोत। आतापर्यंत जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपल्याला उत्पन्नाचा दाखला डाउनलोड करण्यासाठी ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। तर मी आता या ठिकाणी ID आणि पासवर्ड टाकून घेतो। ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं आपण लॉग इन बटनावरती क्लिक केलं तर आपण या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत। आपण जो मागे व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ आपण 10 मे रोजी बनवला होता आणि चॅनलवरती 12 मे रोजी अपलोड केला होता। तर या ठिकाणी तुम्ही पेमेंटची तारीख बघू शकता 10/5/2026 आणि स्टेटस बघू शकता अप्रूव्हेड आणि या ठिकाणी तारीख बघू शकता 13/5/2026 ला आपला उत्पन्नाचा दाखला अप्रूव्हल झालेला आहे। आणि जसं आपण डाउनलोड बटनावरती क्लिक केलं तर आपला उत्पन्नाचा दाखला डाउनलोड होऊन जाणार आहे। हे उत्पन्नाचा दाखला आपल्याला फक्त 3 दिवसात अप्रूव्हल झालेला आहे। याच्यावरती तुम्ही तारीख पण बघू शकता, वरती 12 मे 2025 दाखवते, पण आपल्याला डाउनलोड करण्यासाठी जो ऑप्शन आहे तो आपल्याला 13 मे रोजी अवेलेबल झाला होता। त्यानंतर आपण खाली स्क्रॉल करून बघितलं तर या ठिकाणी 12 मे तारीख दाखवते आपल्याला या दाखल्यावरती। आता ज्यांना रिझन आला असेल त्यांनी रिझनवरती क्लिक करायचं आहे आणि तो रिझन तुम्हाला बघायचा आहे। त्या रिझनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघितल्यानंतर तुम्हाला गो टू डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे। गो टू डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन टॅब ओपन होईल। नवीन टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंटचं ऑप्शन असेल। या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुम्हाला जे रिजनमध्ये डॉक्युमेंट सांगितलेले असतील तेच डॉक्युमेंट तुम्हाला फक्त अपलोड करायचे आहेत आणि पेमेंटचा ऑप्शन येणार नाही। आणि उत्पन्नाचा दाखला अप्रूव्हल होण्यासाठी कधीकधी 15 दिवसही लागू शकतात। 15 दिवस होऊनही जर तुमचा उत्पन्नाचा दाखला अप्रूव्हल झाला नाही तर तुम्हाला या ठिकाणी अपीलचा ऑप्शन शो होणार आहे। त्या अपीलच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अपीलसुद्धा करू शकणार आहात। सो घोषणापत्र कसा भरावा त्याचा सॅम्पल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। आणि कमेंट करा म्हणजे त्यावर आपण व्हिडिओ बनवू आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील।